उन्हाळ्याच्या उपवासाच्या वस्तूंना सुरुवात झाली आहे। एक एक रेसिपी येत जाईल आणि तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर तुम्हा सगळ्यांना एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर चला आजचा दिवस तुमचा खूप छान मस्त जाओ, आनंदात जाओ हीच माझी गणपती बाप्पांकडे प्रार्थना। तर चला, तर सकाळी आज लवकर उठली होती, तर पहिले ना सगळं काही घरातलं आवरून घेतलं आणि त्यानंतरच आज एकादश होती ना, तर आज डब्यासाठी खिचडीच करायची होती। तर बटाटे वगैरे उकडण्यासाठी पण टाकलेले होते आणि माझं पण आवरलं होतं। तर म्हटलं आता घरातलं आवरून घेऊ। आज सकाळी लवकर आवरलं, कारण तुम्ही थंबनेलवरून समजलं असेल आता उन्हाळ्याच्या वस्तूंना ना सुरुवात केली आहे आणि चकल्या वेफर सगळं काही उपवासाच्या वस्तू नाही मी मम्मीकडेच करत असते दरवर्षी। तर ह्या वर्षी पण आम्ही तिकडेच केलं, कारण पापडाचे ऑर्डर असतात ना आणि एवढं सगळं काही होत नाही, तर त्यामुळे। आणि आज पापड बंद होते, पण आईंना जायचं होतं नागली वगैरे दळण्यासाठी गावी, तर त्यामुळे। तर अजून सगळे काही म्हणजे सगळे काही झोपलेले होते, तर मी सकाळी लवकर उठून घरातलं सगळे फडची वगैरे घर वगैरे झाडून वगैरे सगळं काही आवरून घेतलं आणि त्यानंतर बाहेरची रांगोळी, आपलं जसं सकाळचं रुटीन असतं सगळं आवरणं, त्यानंतर बाहेर रांगोळी काढणं, देवघरासमोर रांगोळी काढणं, तुळशीपाशीही काढणं। तुळशीला आज काही पाणी घातलं नाही, कारण एकादशीच्या दिवशी घालती नाही ना, तर अगरबत्ती वगैरे लावून पूजा वगैरे केली आणि ते पण उंबराट्याच्या बाहेर छोटीशी रांगोळी काढली। तर असं माझं रुटीन असतं आणि रांगोळीने खरंच असं घरामध्ये एक प्रसन्न असं वाटतं ना, तर मला पण सवय झाली आहे आणि इथे पण छोटीशीच रांगोळी काढते, कारण आहे ना खूप म्हणजे सई जास्त काही मोठी केलं ना तर सई खूप खराब करते, तर त्यामुळे। आणि इथे छोटीशी रांगोळी काढली, तर माझं घरातलं सगळं काही आवरलं। त्यानंतर मी डब्यासाठी खिचडी वगैरे केली आणि आईन त्यांच्यासाठी ना पालकाची भाजी पण करून ठेवली, कारण मग पोळ्या वगैरे नंतर करू, कारण एवढं सकाळी आई बोलल्या करून नको जाऊ तू, तर तू तुझा आवर आणि जाय सांगितलं होतं मला। पण मग मी लवकर उठून बाकीचं घरातलं काही आवरून घेतलं सगळं काही, आणि आज तुळशीला पाणी न घालता तुळशीची फक्त अगरबत्ती लावली, हळदी कुंकू लावून पूजा केली आणि छोटीशी रांगोळी काढली। आता छान मस्त असं सूर्याचं दर्शन पण घेतलं, खूप मस्त। आणि आज तर खूपच जास्त कडक ऊन होतं, तर म्हणजे चकल्या केल्या ना खूपच जास्त कडक ऊन होतं। नंतर तर मम्मीला पण असं उन्हाचा त्रास होत होता, कारण कालचं वातावरणच वेगळं होतं। तर आता घरातलं सगळं आवरलं, माझी देवपूजा वगैरे पण झाली आणि आता मी चकली वगैरे तळून घेते डब्यासाठी। तर आज चकलीच करायची होती, कारण आता म्हणजे आम्ही दरवर्षी करत असतो भरपूर सारं, पण आता संपत पण आलेलं होतं, तर म्हटलं चला आता उन्हाळ्याच्या वस्तूंना सुरुवात करू। तर म्हणजे आता मम्मीला पण आहे ना, आम्ही दरवर्षी लवकर करतो, पण आता सौरभ भाऊचं लग्न झालं होतं ना, आणि म्हणजे आमच्याकडे म्हणतात की लग्न झाल्यानंतर लगेच करते नाही, गुढीपाडवा झाला की मग सुरू करतात असं। तर त्यामुळे ह्या वर्षी थोडं उशीरच झाला आम्हाला सगळं काही उन्हाळ्याच्या वस्तूंना करायला। तर आता सगळ्या काही रेसिपी येतील तुम्हाला पण। चला आता खिचडी वगैरे करते।
मॉर्निंग बेबी. हा परत झोपलं काय नखरेबाज. उठा चला चला आता चहा घेतो आम्ही. तोडली गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. देवाचे गाणे चालू आहे. आम्ही चहा घेतोय. आई शुभ सकाळ. आज सगळं लवकर आवरले आमचं काम. तर चला आता आम्ही निघालोय. तर आता मम्मीकडे निघाले. तर मिस्टरांना पण ड्युटीला जायचं होतं ना, तर त्यांनीच मला सोडलं. तर पहिले मी मामाकडे गेले, घमील वगैरे घेऊन. हो मंगळवार आहे आज. गणपती बाप्पासाठी मस्त फुलं भेटले आणि एकादश पण आहे. तर आज मस्त पांडुरंगाला पण फुलं राहते. आज आपण मस्त उपासाची चकल्या करतोय आणि खूप उशीर झालाय. तर मी म्हणजे दरवर्षी लवकर करते, पण सगळे बोलायचे पाडवा झाल्याशिवाय नको करू. तरी मी एक वेळ प्रियांकाच्या पापड्या केल्या होत्या, म्हणे चालेल तुमच्या नका करू. पण मग आज चकल्या करते मी मस्त, कारण चकल्या खूप आवडतं. मला पण आवडते, सगळ्यांना घरात आवडतं ना. तिखट राहतात थोडंसं त्याच्यामुळं. आणि 2 किलो मस्त शेंगदाणा घेतलेला आहे आणि तो इतका मस्त झालेला आहे, मोका मोका झालेला आहे आणि खूप फुगलाय पण आहे छान. दोन किलो म्हणजे 2 किलो शेंगदाणा घेतला आहे आणि त्याला 3 किलो बटाटे घेतले. म्हणजे असं सर्व मिळून 5 किलो झाले. बटाटे मी फक्त 3 किलोच वापरते. शेंगदाणा जास्त असतो थोडासा. म्हणजे कोणी कोणी काय करतं 5 किलो बटाटे आणि 2 किलो घेतात शेंगदाणा. पण मग मी बटाटा थोडा कमी वापरते. मी 3 किलो खूप छान लागते चकली. 3 किलो बटाटे आणि 2 किलो साबुदाणा. हा 3 किलो बटाटे आणि 2 किलो शेंगदाणा घेतला. आता घरातलं सगळं आवरलंय आणि मामाची तिथून ते घमीर वगैरे घेण्यासाठी गेले होते, घेऊन आले. आणि आता मम्मीकडे आले. तर आता मम्मी मस्त चकल्या करणार आहे. तर माझं घरातलं आवरलं होतं, तर म्हटले चला चकल्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करू. मिस्त्रियांकाला बोलवलं होतं, म्हटले आज साक्षीला आहे ना. साक्षी नाहीये, साक्षी गेली मुळाला. ती येणार म्हणजे कालच गेली आहे आणि ती लगेच येणार आहे. 10-11 वाजता येणार आहे आज. पण मग तिला बोलले सकाळी सकाळी मारले दिदी ते पण शाळेत गेले ना, तर थोडीशी मदत आहे आणि मग तिच्या पण करायच्या इथंच करणार आहे मी आणि ती पण मला मदत येणार आहे. आता आपल्याला सगळ्या उन्हाळ्याच्या उपवासाच्या वस्तूंना सुरुवात झाली आहे. एक एक रेसिपी येत जाईल आणि ते पण मम्मीच्या घरीच घेऊन करणार आहे मी सगळ्या काय वस्तू. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. मोठ्या पातेल्यात आहे ना खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे मग मी कुकरमध्ये 2दा करून घेतले. कारण बटाटे थोडे आहे ना, जास्त असले तर मोठ्याच पातेल्यात टाकते. पण मग आता थोडे बटाटे त्याच्यामुळे मी 2 कुकरमध्ये बसून गेले ते. त्याच्यामुळे मग 2 कुकरमध्ये लावले मी ते. तर आता बटाटे उकडलेले होते. याची रील पण येईल तुम्हाला लवकरच, ती पण जास्तीत जास्त शेअर करा. तर मम्मीने त्यांच्याकडे पाणी पण आलं होतं, तर मम्मी टेरेसवरती पाणी भरण्यासाठी गेली होती. तर टाक्या वगैरे ना असतात, पण आता उन्हाळ्यामध्ये कसं आहे पाण्याचं थोडं टंचाई भासते. मग बाकीचे पण भांडे भरून ठेवते. मग तोपर्यंत मी बटाटे वगैरे इकडे सोलून ठेवले आणि साबुदाणा ना रात्रीत भिजत टाकलेला होता. तर ते काही तुमच्यासोबत शेअर नाही करता आलं, तर मम्मीने सांगितलेलं आहे. तर पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि खूप छान मस्त अशी चकली होते. तर मम्मीचं आवरेपर्यंत मी मग बटाटा किसून वगैरे पण घेतला. किसून बटाटा घेतला का छान मस्त चकली होते. 2 मग्गे पाणी ओतलंय मी. 5 किलोच्या चकल्या आहे ना आपल्या.
काढलाय सगळं काय किसलेला बटाटा, कारण 5 किलोचं आपलं जास्त मटेरियल आहे ना, तर मग घमेल्यामध्येच एक सगळं काय मिक्स करायचं आहे. सगळी काय कृती तुम्हाला बघायला भेटेल. चला आता पाणी गरम झाले का? गरम पाण्याला वेळ लागतो. पाणी आता गरम झालंय, त्यामध्ये साबुदाणे ऍड करायचे, त्यामध्ये टाकायचे मस्त शिजण्यासाठी. तो ना म्हणजे आपण भिजत टाकतो ना, तर तो असा दाबला जातो ना, थोडासा मग टाकताना थोडा मोकळा करून घ्यायचा, म्हणजे मग टाकायला सोपं वाटतं. मस्त झाला आहे. आणि लय पातळ नाही करायचं, कारण चकली करायची ना आपल्याला, चकलीचं पीठ थोडं घट्टच असतं. आणि ती खिरीची पापडी असते ना, त्याच्यासाठी पातळ केलं तरी चालतं, पण याच्यासाठी थोडं घट्टच ठेवावं लागतं ना. हे आपल्या लाल तिखट मिरची असतात ना, लाल मिरची, तर त्याची पावडर करून घेतलेली आहे. तीन चमचे घेतलेले आहे, कारण जास्त तिखट आहे ना, मग ठसका येतो त्याच्यामुळे. 3 चमचे लाल तिखट आणि आपल्या चवीनुसार मीठ. म्हणजे 3च चमचे मीठ टाकलेले आहे आणि 3 चमचेच लाल तिखट टाकलेले आहे. परफेक्ट माप होईल आपलं, ते मस्त चव लागेल. ते थोड्या वेळ पूर्ण होऊन द्यायचं ना हे. हो, मस्त 3 चमचे मीठ आणि 3 चमचे मिरची टाकलेली आहे. आणि खूप मस्त, म्हणजे आधी ना साबुदाणा चांगला शिजू दिलेला आहे, म्हणजे तो जेवढा फुगल ना तेवढी चकली खायला पण एकदम मस्त, तळल्यानंतर एकदम टरटरत फुगती आणि छान लागते ना खायला. हो, खूप छान लागते आणि इतकी भारी उठते ना चकली. आणि हे माप आहे ना मला आईनीच सांगितलेलं आहे, कारण आई आता भरपूर ऑर्डरी देते चकल्यांच्या, वेफरच्या, पापडच्या, तर आईने पण मला हे परफेक्ट माप दिलेलं आहे. जे मी तुम्हाला टाकताना दाखवलं ते सगळं आईच्या हिशोबानेच टाकलेलं आहे मी पण. तर आता मी चकली करतोय आणि तुम्हाला माहिती सगळ्या ताईंना त्या अर्चना मामी म्हणजे घेतात, ऑर्डर घेतात चकल्यांच्या. त्याला थोडा वेळ होऊन देते मी तुझं. गव्हाची शेवई, गव्हाची शेवई आहे ना ही. तर गव्हाची शेवई करून आणली आजीने. आमच्या सिंधनमध्ये कुठं करून भेटतं ग? खाटे गल्लीत का? काय किलो? 5 किलोचे 170 रुपये. सगळं सामान आपलं 5 किलोचे 170 रुपये घेतले का मजुरी. हे बघा मस्त शेवई झाली आहे आणि आजीचं चाललंय तुला घे तुला घे. तर आता मग थोडी घेऊन जाते घरी. मस्त शेवई रसासोबत भारी लागते ना. मस्त आपला साबुदाणा टम्म फुगलेला आहे, इतका मस्त शिजलेला आहे ना, छान होईल आता चकली. कारण जेवढा शिजला ना चांगला तेवढी चकली पण खायला एकदम अशी नरम लागते, अशी कडक नाही जास्त लागत, खुसखुशीत लागते खायला. अर्चनाच्या चकल्या तर भरपूर ताईंनी खाऊन बघितल्याच आहे, सगळ्यांचे रिप्लाय तर खूप छान आलेले. एक चकली एकच नंबर आहे ताई, अशी चकली आम्ही कधी खाल्लीच नाही, त्याच्यामुळे त्यांचीच रेसिपी वापरून मी चकल्या केलेल्या आहे आज. बटाटा शिजलेला आहे त्याच्यामुळं मी बटाटा काय त्याच्यात शिजून नाही घेतला, कारण आपला हेच भारी झालेलं आहे आणि गरम बटाटा होता आणि शिजलेला पण आहे, त्याच्यामुळे त्याला शिजवायची गरज पण नाहीये. कारण बटाटा थोडा थंड झाल्यानंतर हे कालवायला पण आपल्याला सोपं जातं ना जास्त. तर हे बघा पूर्णपणे सगळं काही ना बटाटे साबुदाणा तो थोडासा शिजून घेतलेला होता, तो सगळं काही ना मिक्स केला आणि मीठ वगैरे तुम्हाला सांगितलंच मम्मीने अंदाज किती टाकायचा. आणि हे सोरे तर चकली करण्याचे, तर यामध्ये याचं सगळं काही मम्मी भरून घेते. तर हे ना थोडंसं रीलसाठी शूट केलेलं होतं, त्यामुळे तो उभा व्हिडिओ आला. आणि हे बघा असे छान मस्त चकल्या करत होती मम्मी. इकडे भरपूर झाले होते, ऊन तर खूप कडक होतं. तर म्हणजे कालचं ऊन खूपच कडक होतं, नंतर मम्मीला त्रास पण व्हायला लागला होता म्हणजेच होतं उन्हाने. आणि आता तर आमच्या आई पण आल्या होत्या, त्यांना जायचं होतं गावी, म्हणजे आमच्या घरी तर कुंदेवाडीला, तर नागली वगैरे दळण्यासाठी ना. तर त्या सईला पण सोडवायला आल्या होत्या, कारण सकाळी मी सईला घेऊन नव्हते आले, मग त्या बोलल्या मी पण थोड्याशा करू लागते.
परत त्या पण करू लागल्या इकडे मला थोड्या आम्हाला चकल्या. तर मम्मीला म्हटले होते तू खाली जा, पण मग तिथं थांबली, आम्हाला सोरे वगैरे भरून देत होती. आणि बऱ्याच ह्या इकडच्या सगळ्या काही चकल्या झालेल्या होत्या. आणि आता मग आई आल्यानंतर आम्ही दोघांनी पण करून घेतल्या. आणि मग आई पण गेल्या गावी, कारण त्यांना पण उशीर झाला होता. तर चकल्या वगैरे आम्ही करून घेतला. आणि आता इकडे मम्मी पण लागली तयारीला बाकीच्या, आणि बहिणी पण येणार होत्या. खूप ऊन लागलं मग आणि डायरेक्ट डोकायला थोडं गरगर झालं. प्रमाण खूप वाढलेलं आहे. थोडा वेळ पण झाला आम्हाला करायला, थोडं लवकर करायला पाहिजे होतं, पण आता झालंय फायनली 11 साडे11 वाजले तरी करायला आम्हाला. आता प्रियांका सगळ्या भांड्याचा पसारा घसतीये आणि मी आज एकादश आहे ना, तर थालीपीठ करतोय आता उपासाचे. तुम्हाला ती पण थोडीफार शेअर करते, जेवढं शूट घ्या तेवढं, तर कामासाठी शूट घेता नाही येत ना बघा. माझी प्रियांका खूप मदत करते मला आणि लग्नाच्या आधीपासून करते मला, म्हणजे ती खूप अशी जपते मला. मम्मी मला ऊन लागलं तर तिने काही चकल्या सगळ्या निघाल्यानंतर तिची सासूबाई पण आम्हाला, कारण ऊन खूप होतं ना, मग त्या बी आम्हाला थोड्या चकल्या करू लागल्या. त्यांना बी जायचं होतं नागलीचं दळायला ना, त्याच्यामुळे त्या नागलीचं पीठ दळायला गेल्या. नागली तांदूळ बस. तर चला भांडे वगैरे आवरून घेतले आणि भरपूर वेळ पण झाला होता. आणि बघा 5 किलोच्या चकल्या केल्या. इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये येईल, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. काय मेनू केला आहे ते पण तुम्हाला बघायचं आहे ना, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. सगळ्यांना बाय.